नमस्कार, मी गौरी मोरे स्वीट होम मध्ये आपलं स्वागत करते। मंडळी, उदरनिर्वाहासाठी आपण करत असणारी नोकरी किंवा व्यवसायातील आव्हानांना सामोरं जाऊन आपली दमछाक होत असते। आठवडाभर भरपूर काम केल्यानंतर वीकेंडला कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन रिलॅक्स व्हावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं। परंतु सुट्टीच्या दिवशी ही घराबाहेर पडणं, त्यात बाहेर असणारं ट्रॅफिक हेही आपल्याला नकोसं असतं। मग जर आपलं घर हेच शहरात असूनही शांतता आणि आनंद देणाऱ्या समुद्रकिनारी असेल तर? समुद्र किनारा लाभलेलं घर, बजेटमधलं घर आणि तेही शहरात, हे कसं काय शक्य आहे? हा प्रश्न तुमच्याप्रमाणेच मलाही पडलाय। याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलोय कल्याणमधील अरिहंत आराध्य या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी। सचोटी आणि पारदर्शकता या मूल्यांचं तंतोतंत पालन करून 2 दशकातच उत्तुंग यश संपादित करणारे रिअल इस्टेटमधील सर्वोत्कृष्ट डेव्हलपर्स म्हणजे अरिहंत हा ग्रुप। नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करून दर्जेदार आणि विलासी जीवनशैली देणारी घरं बांधणं आणि फक्त उच्चभ्रू लोकांसाठीच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं या हेतूने 1999 मध्ये अरिहंत ग्रुपची सुरुवात झाली। मुंबईतील अनेक शहरात दर्जेदार प्रोजेक्ट साकारून जोधपूर येथे 14 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र यशस्वीपणे विकसित केलं आहे। आता ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या कल्याण सारख्या शहरांमध्ये प्रवेश करून अरिहंत ग्रुपने आपल्या कार्याची व्याप्ती वाढवली। साकारलेल्या सर्वच प्रोजेक्टच्या घवघवीत यशानंतर आता वेल कनेक्टेड सिटी असणाऱ्या कल्याण शहरात अरिहंत ग्रुपचा अरिहंत आराध्य हा युनिक प्रोजेक्ट ग्राहकांच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी सज्ज होत आहे। सर्वसामान्य व्यक्तीला जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुखसोयी म्हणजेच दर्जेदार हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळं, बाजारपेठा तसंच वाहतुकीची साधनं, सर्वच गोष्टी अरिहंत आराध्य या प्रोजेक्टच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर आहेत। यासोबतच आल्हाददायक वातावरणात निसर्गाच्या कुशीत हा प्रोजेक्ट साकारण्यात येत आहे। दैनंदिन आयुष्यात कधीही न संपणाऱ्या सुट्टीचा अमर्याद आनंद देणारा असा मानवनिर्मित समुद्र किनारा ही या प्रोजेक्टची विशेष USP असून या विशेष USP मुळे ग्राहकांना घराच्या स्वप्नपूर्ती सोबतच विलासी जीवनशैलीही जगता येणार आहे। सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून अविरत कार्यरत असणाऱ्या तसंच ग्राहकांचा विश्वास संपादित करणाऱ्या अरिहंत ग्रुपचा आजपर्यंतचा प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे। या यशासोबतच अरिहंत ग्रुप आता रिअल इस्टेट क्षेत्रातील 2 दशकाहून जास्त अशी अनुभवाची शिदोरी गाठीशी ठेवून कल्याणसारख्या महत्त्वाच्या शहराच्या विकासासाठी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे। वेल कनेक्टेड स्मार्ट सिटीजमध्ये दर्जेदार प्रोजेक्ट साकारून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारा ग्रुप म्हणजे अरिहंत ग्रुप। या ग्रुपची स्थापना नेमकी कधी झाली आणि आजपर्यंतचा प्रवास कसा होता, जाणून घेऊयात अरिहंत ग्रुपचे ग्रुप लीडर तनय गोगटे यांच्याकडून। अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड बद्दल सांगायचं तर आम्ही आज या एक रिअल इस्टेट मार्केटमधले लीडिंग ब्रँड आहोत। आम्ही 30+ इयर्सची आमची लेगसी आज मार्केटमध्ये रिअल इस्टेटमध्ये आमची अप्रॉक्सिमेटली 60+ प्रोजेक्ट्स या रिअल इस्टेट मार्केटमध्ये डिलिवर्ड आहेत। 19+ प्रोजेक्ट्स आपली ऑनगोईंग आहेत, ज्याच्यामध्ये जी आपली मेजर डेव्हलपमेंट आहे ती आज कल्याणमध्ये झाली, त्याच्यानंतर कर्जत, खोपोली, इवन नवी मुंबईमध्ये आपला एक स्ट्रॉंग आपला होल्ड आहे, त्याच्यानंतर इवन आपली डेव्हलपमेंट जोधपूरमध्ये सुद्धा आहे। आज अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड ही एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला एक लिस्टेड कंपनी आहे। अरिहंत इज वेल नोन फॉर डेव्हलपिंग डिझायनर प्रोजेक्ट्स। आज आमची जी सगळी प्रोजेक्ट्स आहेत ती एक मॉन्युमेंटल आणि एक डिझायनर प्रोजेक्ट्स आहेत। प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अरिहंतनी जे डेव्हलप केलेलं आहे तो एक युनिक कन्सेप्ट आहे। राईट फ्रॉम एलिव्हेशन ते आपले डिझाईन्स, आपले ॲम्युनिटीज, आपली क्वालिटी, आपले फिनिशेस, हा एक खूप युनिक पॉईंट आहे जो अरिहंत प्रत्येक प्रोजेक्टमध्ये डिलिव्हर करतो आणि प्रत्येक प्रोजेक्ट हे जे आहे ते एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे। मंडळी, क्षेत्र कोणतंही असो, व्यवसाय कोणताही असो, त्याच्याशी निगडीत मार्केटची जी स्थिती आहे ही त्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाची असते।
म्हणूनच अरिहंत आराध्य हा प्रोजेक्ट कल्याणमध्ये साकारत असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील रिअल इस्टेट मार्केटची सध्याची स्थिती नेमकी कशी आहे जाणून घेऊयात। कल्याण मार्केट हे खूप डेव्हलपिंग मार्केट आहे। आज कल्याण मार्केट बूस्ट होण्याचं हे सगळ्यात मोठं रिझन हे की एक अफोर्डेबल सेगमेंटमध्ये लोकांना इकडे स्वतःची घरं आज बनवता येत आहेत। सेकंडली आज कल्याणमध्ये बघाल तर मेट्रो कनेक्टिव्हिटी झाली, देन त्याच्यानंतर एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे, अशी बरीच फॅक्टर्स आहेत ॲप्रिसिएशनसाठी। आज स्पेसिफिकली अरियननी जे लँड पार्सल निवडलं आहे कल्याणमध्ये डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या आसपासमध्ये इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट तुमचा समृद्धी महामार्ग आहे जो नाशिकला कनेक्ट करतो, त्याच्यानंतर KDMC रिंग रोड आहे ज्याने तुमची मुंबईला जाण्याची कनेक्टिव्हिटी थोडीशी सोयीस्कर होते, त्याच्यानंतर मेट्रो लाईन नंबर 5 जी तुमची ठाण्यापासून ते भिवंडी बायपास थ्रू कल्याणमध्ये येते। सो हे जे सगळे फॅक्टर्स आहेत आज एक कल्याण मार्केटला एक बूम फॅक्टर आहे। येत्या वेळेमध्ये लोकांना इकडे घरं घेऊन इन्व्हेस्टमेंट करून त्यांचे पैसे आज ग्रो करण्यासाठी किंवा इन टर्म्स ऑफ त्यांना राहण्यासाठी हे खूप चांगली डेव्हलपमेंटसाठी प्लेस आहे। आज कल्याण मार्केटची जी परिस्थिती आहे ती बायर्ससाठी आणि डेव्हलपर्ससाठी ही एक खूप अनुकूल सिच्युएशन आहे, ज्याच्यामध्ये लॉंग टर्मच्या हिशोबाने ॲप्रिसिएशन फॅक्टर्स आज येत आहेत कल्याणमध्ये आणि इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट खूप काही गोष्टी आहेत ज्या कल्याण मार्केटला येत्या काही वेळेमध्ये एक बूस्टअप देणार आहेत ॲप्रिसिएशनसाठी। परवडणाऱ्या घरांसाठीची उच्च मागणी असणारे प्रोजेक्ट साकारणारा ग्रुप अशी अरिहंत ग्रुपची खासियत आहे। या ग्रुपमार्फत आजपर्यंत साकारण्यात आलेले प्रोजेक्ट कल्याणमधील अरिहंत आराध्य हा लक्झरी प्रोजेक्ट आणि आगामी काळात ग्राहकांच्या भेटीला येणारे प्रोजेक्ट याबद्दल जाणून घेऊयात। अरियन सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेडच्या डेव्हलपमेंटबद्दल सांगायचं तर आज आपण मार्केटमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये 60च्या वर प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेली आहेत आणि आजच्या तारखेला आपली 1900च्या वर प्रोजेक्ट आपली मार्केटमध्ये ऑन गोईंग आहेत। त्याच्यामध्ये आत्ता जी आपली आहेत 2 मेजर प्रोजेक्ट्स लॉन्च झालेली आहेत, ज्याच्यामध्ये एक अरिहंत वर्ल्ड विलाज आहे जे आपण 88 एकर्सचं आपण टाउनशिप प्रोजेक्ट म्हणतोय। 400+ विलाज त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये ॲम्युनिटीजमध्ये आपण रिव्हर साईडला आपण 100 फीटचा बीच स्विमिंग पूल आणतोय, त्याच्यानंतर 1 किलोमीटरचं प्रॉमिनेड आहे। सो त्याच्यामध्ये आपण एक क्लब 10 जिमखाना म्हणून एक आपण कन्सेप्ट आणलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण क्लब मेंबरशिप्स आपण कस्टमर्सना सेल करतोय। सेकंड आहे आपलं अरिहंत अवंती पॅलेस जे आपलं डेव्हलप होतं शिळफाटा या लोकेशनला। शिळफाटा लोकेशनला अरिहंत अवंती पॅलेस हे सगळ्यात टॉलेस्ट टावर्स आहेत। 41 स्टोरेजचे 6 टॉवर आपण तिकडे बनवतोय जे पॅलेस थीमवर बेस्ड आहेत। आराध्याबद्दल सांगायचं तर कल्याणमध्ये आपण एक टाउनशिप प्रोजेक्ट लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन येतोय 300 फुटाच्या मॅनमेड बीचची। 7.5 एकरचं लँड पार्सल असणारे अरिहंत आराध्याचं, ज्याच्यामध्ये आपण 14 मजल्याचे 11 टॉवर आपण बनवतोय। त्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK कॉन्फिगरेशन्स आपण कस्टमरसाठी घेऊन आलेलो आहोत। 1 BHK मध्ये 359 आणि 375 हे 2 कार्पेट एरिया माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि 2 BHK मध्ये 505 आणि 542 हे 2 कार्पेट एरियाज आहेत। 1 BHKची स्टार्टिंग रेंज माझ्याकडे 33,99,000 प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस अशी आहे आणि 2 BHK मध्ये 47,99,000 प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस ही माझ्याकडे स्टार्टिंग रेंज आहे। अरिहंत आराध्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा आहे की आपण 40% या ओपन स्पेसेस दिलेल्या आहेत प्रोजेक्टमध्ये, फक्त 60%वर आपली कन्स्ट्रक्शन आहेत। सो मेजर कन्सर्न जो बायर्सना आज मार्केटमध्ये असतो की टाउनशिप प्रोजेक्ट्समध्ये मला व्हेंटिलेशन, लाईट आणि व्ह्यूजचा इश्यू असतो, तो अरिहंत आराध्यामध्ये कुठेच नाही आहे। अरिहंत आराध्या हे प्रोजेक्ट आज कल्याण मार्केटमध्ये रेडी झाल्यानंतर हे खूप मोठं फ्लॅगशिप प्रोजेक्ट असणार आहे आणि अरिहंतचं एक खूप प्रीमियम प्रोजेक्ट असणार आहे अफोर्डेबल सेगमेंटमध्ये। मंडळी, आपण घर घेत असताना कनेक्टिव्हिटीचा विचार सगळ्यात आधी करतो, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकांच्या दृष्टीने देखील प्रोजेक्टचं लोकेशन परफेक्ट असणं गरजेचं असतं। म्हणूनच कल्याणमध्ये अरिहंत आराध्य हा प्रोजेक्ट साकारत असताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा विचार करून हे लोकेशन निवडलं गेलं जाणून घेऊयात।
कल्याण ही बेसिकली लोकेशन अशी आहे जी आज मुंबईमध्ये एंट्री करताना हे एक एंट्री पॉईंट आहे, प्रवेशद्वार आहे मुंबईमध्ये एंट्री करताना. इवन कल्याण ही फेमस आहे बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून. आज IT पार्क झाली, त्याच्यानंतर वेअर हाऊसेस झाली किंवा APMC मार्केटचं सेकंड मार्केट आहे आज कल्याणमध्ये. हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेता डेव्हलपर्स आज कल्याणमध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत डेव्हलपमेंटसाठी. इवन ज्या गव्हर्नमेंटचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहेत आज कल्याणमध्ये, ज्याच्यामध्ये मेट्रो लाईन नंबर 5 आहे जी तुमची ठाण्याहून भिवंडी बायपासकडनं आपल्याकडे कल्याणमध्ये घेऊन येते. ती फर्दर तुम्हाला कनेक्ट करते शिळफाट्याला, तळोजाला आणि नवी मुंबईला. त्याच्यानंतर ऐरोली कटेरी टनेल जे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ट्रॅफिक कट ऑफ करण्यासाठी. ऐरोली कटेरी टनेलचं काम 90% आज झालेलं आहे, ज्यांनी आज मुंबईकडे जाताना आज तुम्हाला ट्रॅफिक तुमचा कट ऑफ होतो, ट्रॅव्हल टाईम कमी होतो. त्याच्यानंतर APMC मार्केट हे एक सगळ्यात मोठं इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्केट आहे आज कल्याणमध्ये, जिकडे माल तुमचा येतो शेतकऱ्यांकडनं डायरेक्टली आणि आज ऑल ओव्हर मुंबई इकडनं सप्लाय होतो. त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग जे तुमचे नाशिककडे जाताना तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे ती समृद्धी महामार्गामुळे खूप इझी होते. कल्याण डोंबिवली जो एक रिंग रोड आहे, रिंग रोड आज 100% रेडी झालेला आहे आणि फंक्शनल आहे, जो तुमचा ट्रॅव्हल टाईम मुंबईकडे जाताना किंवा टिटवाळ्याला कनेक्ट करताना तुमचा जवळजवळ 50% कट ऑफ करतो. आज इवन जे मोठे मोठे बिल्डर्स आहेत ते कल्याणमध्ये ह्याच्यासाठी इंटरेस्टेड आहेत डेव्हलपमेंटसाठी, कारण अफोर्डेबल होम्स आज फक्त कल्याणमध्ये अवेलेबल आहेत. अरिहंत आराध्य ह्या प्रोजेक्टबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येते. पाहत राहा स्वीट होम. विश्रांतीनंतर स्वीट होममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय कल्याणमधील अरिहंत आराध्य हा लॅविश प्रोजेक्ट. मंडळी, प्रत्येक प्रोजेक्टच्या काही विशेष USPs ह्या असतातच, परंतु अरिहंत आराध्य ह्या प्रोजेक्टमधल्या ॲम्युनिटीज ग्राहकांना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडतायत. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत भुरळ पाडणारा हा प्रोजेक्ट याच्या नेमक्या USPs काय आहेत जाणून घेऊयात. आज अरिहंत आराध्याच्या आतमध्येही आणि आजूबाजूलाही भरपूर चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. अरिहंत आराध्यामध्ये आपण फर्स्ट एव्हर कन्सेप्ट घेऊन आलो आहे. ऑल ओव्हर इंडिया आपण पहिले डेव्हलपर आहोत हा कन्सेप्ट घेऊन यायला, ज्याच्यामध्ये आपण कस्टमरला 300 फुटाचा मानवनिर्मित समुद्र आपण इकडे बनवून देतो आहोत. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल बीच असेल, नॉन सॉल्टेड सँड असेल आणि एक बेसिकली जुहू चौपाटीचा तुम्हाला फील येतो. जसे तुम्ही वेकेशनसाठी जाता गोव्याला किंवा अलिबागला, तो एक बीचचा आपण इकडे एक नॅचरल फील देतोय. ज्याच्यामध्ये पाम ट्रीज असतील, कोकोनट ट्रीज असतील, टू मेंटेन दॅट बीच फील. त्याच्यानंतर ॲम्युनिटीजमध्ये आपण रोमन आर्किटेक्चर कस्टमरसाठी घेऊन आलेलो आहोत. रोमन आर्किटेक्चर्स कस्टमरना आज हायर तिकीट साईजमध्ये किंवा जिकडे 1 करोडच्या वरती फ्लॅट्स आहेत, अल्ट्रा लक्झरी आहे, तिकडे रोमन एलिव्हेशन मिळतं. आज आपण अफोर्डेबलमध्ये कस्टमरसाठी रोमन एलिव्हेशन घेऊन आलेलो आहोत. 64,000 स्क्वेअर फूट हा एरिया आपण फक्त ॲम्युनिटीजसाठी डेडिकेट केलेला आहे 7.5 एकरमध्ये, विच इज अप्रॉक्सिमेटली 1.5 एकर. 1.5 एकरमध्ये फक्त ॲम्युनिटीज असतील. बीच पूल नंतर ग्राउंड+2 स्टोरेजचा क्लब हाऊस असेल, ज्याच्यामध्ये किड्स डे केअर एरिया, ट्युशन क्लासरूम, तुमचे इंडोर गेम्स, जिम्नॅशियम, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, ह्या सगळ्या ॲम्युनिटीज असतील. मल्टी स्पोर्ट्स कोर्ट आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे. या सगळ्या सुविधा आपण कस्टमरला प्रोजेक्टच्या आतमध्ये देत आहोत. प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघाल तर कस्टमरला ज्या डे टू डे गोष्टी लागतात, तुमचं डीमार्ट झालं, इव्हन तुमची हॉस्पिटल्स आहेत, शॉपिंग मार्ट्स आहेत, हे सगळे प्रोजेक्टपासून हाकेच्या अंतरावर आहेत. आज मुंबईमध्ये तुम्ही ॲप्रिसिएशन बघाल तर रेसिडेन्शियलमध्ये तिकडे जिकडे डीमार्ट तुमच्या प्रोजेक्टपासून वॉकेबल डिस्टन्सला आहे. आज अरिहंत आराध्यापासून 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 2 डीमार्ट्स आहेत, ज्याच्यापैकी एक डीमार्ट जे आहे ते कल्याणमधलं सगळ्यात मोठं डीमार्ट आहे, जे अरिहंत आराध्यापासून फक्त 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. ॲम्युनिटीजमध्ये आपण रोमन एलिव्हेशन जे आपण डिलिव्हर करतो आहोत ते आज डेव्हलपर्स मार्केटमध्ये लक्झरियस सेगमेंटमध्ये आणतात. ते आज आपण प्रयत्न करतोय कस्टमर्सला अफोर्डेबलमध्ये डिलिव्हर करण्याचा.
आज अरिहंत आराध्या ह्याच्यासाठी फेमस आहे की एक लो डेन्सिटी प्रोजेक्ट आहे. लो डेन्सिटी म्हणजे 7.5 एकरमध्ये आज आपण जर मार्केट ट्रेंड बघितला तर डेव्हलपर 16 ते 18 टॉवर बनवतात. आज आपण 7.5 एकरमध्ये फक्त 11 टॉवर घेऊन आलेलो आहोत आणि एका फ्लोअरला फक्त 8 फ्लॅट्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे तो एक लो डेन्सिटी प्रोजेक्ट आहे. आणि इव्हन ज्या आपण ओपन स्पेसेस देतोय कस्टमरला, जे आज खूप कमी डेव्हलपर्स देतात. आज तुम्ही टाउनशिप प्रोजेक्टमध्ये बघाल तर सगळीकडे बिल्डिंग समोर बिल्डिंग येतात, कस्टमरला व्ह्यू, व्हेंटिलेशन, लाईट हे सगळं मिळत नाही. आज अरिहंत आराध्यामध्ये कुठल्याही बिल्डिंगमध्ये आपण जर बघितलं तर लाईफ टाईम ओपन स्पेसेस आहेत, ओपन व्ह्यूज आहेत. इन टर्म्स ऑफ व्हेंटिलेशन, लाईट खूप चांगले व्ह्यूज आपण कस्टमरला इकडे देतो. अरिहंत आराध्यासारखा लॅविश प्रोजेक्ट साकारून ग्राहकांना विलासी जीवनशैली देत आयुष्यभरासाठी अमर्याद आनंद देणाऱ्या अरिहंत ग्रुपचे फ्युचर प्लॅन नेमके काय आहेत जाणून घेऊयात. आज जे आपले मेजर जो आपला ब्रँड अवेअरनेस आहे आज मार्केटमध्ये, तो कल्याण डोंबिवली, त्याच्यानंतर शिळफाटा, कर्जत खोपोली, नवी मुंबई, जोधपूर या ठिकाणी आहे. अरिहंतचा फ्युचर प्लॅन असा आहे की आपल्याला आज लक्झरियस सेगमेंटमध्ये अजून आपण मूव्ह करणार आहोत, ज्याच्यामध्ये मिड लेवल लक्झरी, अल्ट्रा लक्झरी किंवा अफोर्डेबलमध्ये आपण आपली बरीच प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहोत. आज अरिहंतचा डाऊन द लाईन 1 वर्षाच्या पुढे हा प्लॅन आहे की आपण सेंट्रल लाईनमध्ये टुवर्ड्स मुंबई आपण मूव्ह करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण स्टार्ट करणार आहोत ठाणा लोकेशननी येत्या फायनान्शियल इयरमध्ये. अरिहंतचा एक्सपान्शन प्लॅन आहे नवीन फायनान्शियल इयरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण 4 ते 5 नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये अफोर्डेबल असेल, मिड लेवल लक्झरी आणि अल्ट्रा लक्झरी या सेगमेंटमध्ये आपण एंट्री करणार आहोत. गेली अनेक वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अरिहंत ग्रुपने आजपर्यंत अनेक कुटुंबियांच्या घराचं स्वप्न पूर्ण केलंय. इतक्या वर्षाच्या दांडग्या अनुभवानुसार रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणं किती फायद्याचं ठरेल सांगतायत अरिहंत ग्रुपचे टीम लीडर तनय गोगटे. आज माझा जो मार्केटमध्ये एक्सपिरियन्स आहे तो सगळ्यात मला सांगतो की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ही बायर्ससाठी सगळ्यात सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. इकडे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले तुमचे पैसे कधी बुडीत जात नाहीत, ते तुमचे स्टॅग्नंट राहतील किंवा वाढतील. तुमची इन्व्हेस्टमेंट कधी पाण्यात जात नाही. पण ते मॅटर करतं तुम्ही कुठल्या डेव्हलपरकडे तुम्ही इन्व्हेस्ट करता. आज जे मोठे मोठे डेव्हलपर्स आहेत मार्केटमध्ये, त्यांच्याकडे तुम्ही पैसे जर तुमचे पार्क करताय तर तुमचे ते सेफ राहतात. आज अरिहंतमध्ये फ्लॅट घेताना मी माझ्या कस्टमर्सना हेच सांगतो की तुम्ही फक्त फ्लॅट खरेदी नाही करत आहात, तुम्ही अरिहंत खरेदी करताय. त्यामुळे त्याच्यासोबत एक ट्रस्ट येतो किंवा एक ब्रँड इमेज येते, कारण एवढ्या 30 वर्षामध्ये आपण तो ट्रस्ट मार्केटमध्ये डिलिव्हर केलेला आहे. जे कस्टमरला आपण कमिटमेंट करतो, पोझिशन झालं, क्वालिटी झाली, जे सांगितलंय ते आपण आज डिलिव्हर केलंय. त्यामुळे अरिहंतमध्ये जर बायर्स इन्व्हेस्ट करतायत ती सगळ्यात त्यांची सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आज मी बायर्सना इन्सिस्ट करीन की जर ते प्रॉपर्टी बघत असतील तर त्यांनी एकदा अरिहंतला भेट द्यावी. आज अरिहंतकडे 16 लाखापासून ते 12 करोडपर्यंत प्रॉपर्टी ऑप्शन्स अवेलेबल आहेत मुंबईमध्ये. सो जर कोणी घर बघत असेल तर त्यांनी एकदा अरिहंतला अवश्य भेट द्यावी. आमच्याकडे त्यांच्या हिशोबाने सोयीस्कर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर मंडळी, तुमच्या स्वप्नातील घराबद्दल तुमच्या मनात असणाऱ्या कल्पना परिपूर्ण करणारा प्रोजेक्ट, तसेच दैनंदिन आयुष्यातही कधीही न संपणाऱ्या सुट्टीचा अमर्याद आनंद देणारा प्रोजेक्ट म्हणजेच अरिहंत आराध्य. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर नक्की मिळेल. मग वाट कसली पाहताय? आजच या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा. स्वीट होममध्ये मी आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटू अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत नमस्कार.